दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज लागणं अपेक्षित आहे आणि या संपूर्ण प्रकरणाला पूर्णविराम मिळेल असं म्हटलं जातं। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे न्यायालयाबाहेर पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय दृश्यांमध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे आता माध्यम त्यांना प्रश्न विचारतील। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनाही या संपूर्ण प्रकरणामध्ये तेही आरोपी आहेत, त्यांच्यावरती देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोप आहेत। प्रसाद पुरोहित हे न्यायालयाबाहेर पोहोचलेले आपण पाहतो आहोत। प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना पुरोहित उत्तर देतात। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे आता न्यायालयाबाहेर पोहोचलेले आहेत। साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर माजी खासदार भाजपा बॉम्बस्फोटासाठी दुचाकी पुरवण्याचा आरोप साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावरती होता। वेगवेगळे आरोपी आपण पाहतोय। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित माजी लष्करी अधिकारी आहेत। RDX मिळवण्यास मदत करण्याचा आरोप प्रसाद पुरोहित यांच्यावरती होता। ते आता न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। लवकरच या संपूर्ण प्रकरणामध्ये निकाल येईल आणि आपण निर्दोष मुक्त होऊ असं म्हटलं झालं। या संपूर्ण प्रकरणामध्ये आज महत्त्वपूर्ण निकाल लागेल, त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या निकालाकडे। खटल्याचा दुसरा टप्पा आपण पाहतोय। NIAने 2016 मध्ये या संदर्भातलं एक आरोपपत्र दाखल केलं होतं। जातीय तेढ निर्माण करण्यासाठीच हे स्फोट घडवले गेल्याचं सरकारी वकिलांचं म्हणणं होतं। प्रज्ञासिंग ठाकूर, श्याम साहू, प्रवीण तकलकी आणि शिवनारायण कलासांगरा यांना या संदर्भात क्लीन चिट देखील देण्यात आली। खटल्याचा दुसरा टप्पा आपण पाहतोय। कोणताही पुरावा आढळला नाही असं NIAने म्हटलं। 7 जणांवर आरोपांची निश्चिती झाली आणि 2018 मध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली। NIA न्यायालयातील सुनावणीमध्ये 323 साक्षीदारांची तपासणी पूर्ण झाली। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आज काय निकाल येतो याची उत्सुकता ही संपूर्ण देशाला आहे। या खटल्यामध्ये 37 साक्षीदार फितूर झाल्याचं देखील सांगण्यात आलं। त्यामुळे एकूण 11 जणांना या प्रकरणामध्ये अटक झाली। रामचंद्र कलासांगरा आणि संदीप डांगे या प्रकरणातले मुख्य आरोपी जे अद्यापही फरार आहेत। दोन 2008च्या रमजान महिन्यामध्ये 29 सप्टेंबरला भिकू चौक या ठिकाणी हा स्फोट झाला। मशिदीजवळ हा स्फोट झाला। शुक्रवारचे नमाजी या स्फोटामध्ये निशाण्यावर होते। एका स्कूटरवरती हा बॉम्ब ठेवण्यात आला होता। कर्नल प्रसाद पुरोहित हे आता न्यायालयाबाहेर पोहोचलेले आपण पाहतो आहोत। प्रसार माध्यमांच्या गारण्यामधून वाट काढत ते न्यायालयापर्यंत पोहोचतायत। आज या संपूर्ण प्रकरणामधून आरोपींना निर्दोष मुक्त केलं जाईल अशी अपेक्षा आरोपींच्या वकिलांनी व्यक्त केली आहे। हिंदू आतंकवाद के तहत आपको फ्रेम किया गया था, क्या कहेंगे सर? हिंदू आतंकवाद के तहत आपको फ्रेम किया गया था।
आपण पाहतोय जवळपास 17 वर्षांनंतर या घटनेचा आज अखेर निकाल लागतोय। मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल अपेक्षित आहे। हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रचार सुरू झाला आणि हा खटला आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। मालेगावच्या मशिदीजवळ हा स्फोट घडलेला होता, घडवून आणलेला होता। शुक्रवारचे नमाजी या स्फोटामध्ये निशाणेवर होते आणि त्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचा जो अँगल आहे तो या घटनेला दिला गेला। बॉम्ब एका स्कूटरवर ठेवला होता आणि यामध्ये जवळपास 6 जण मृत्युमुखी पडलेले होते, तर 92 जण गंभीररित्या जखमी झालेले होते। महाराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने तपास एटीएस कडे दिलेला होता। विलासराव देशमुख त्यावेळेचे मुख्यमंत्री होते। मकोका अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2010 मध्ये हा खटला सुरू झाला होता। या खटल्यामध्ये 11 आरोपींच्या नावांचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला होता। निकालाची अपेक्षा काय मॅडम? मॅडम एवढं आपलं फॅमिली डिस्टर्ब झाली होती, सगळं इतके वर्ष आपण त्रास सहन केला, आज निकाल येईल काय वाटतं? त्यामुळे आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे। खटल्यामध्ये 11 आरोपींच्या नावांचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने हा जो तपास होता त्यांच्या कार्यकाळामध्ये हे सगळं प्रकरण घडलेलं होतं आणि त्यांनी हा तपास एटीएस कडे दिलेला होता। खटल्याचा तपास तेव्हाचे तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे करत होते। करकरेंना 26/11च्या हल्ल्यामध्ये हुतात्मा आल्यानंतर त्यांचा तपास अधिकारी बदलला आणि त्यानंतर मग पुढे या तपासाची सूत्र दुसऱ्यांकडे गेली आणि त्यानंतर अखेर आज जवळपास 17 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागतोय। या खटल्यामध्ये जवळपास 11 आरोपींच्या नावांचा उल्लेख होता। याच पार्श्वभूमीवरती आजचा निकाल हा सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण मानला जातोय। तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयामध्ये याची सुनावणी पार पडणार आहे। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 7 जणांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएची मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा या प्रकरणी ठेवण्यात आलेला आहे। संपूर्ण गटामध्ये आरोपींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचं सुद्धा पुराव्यानिशी स्पष्ट होत असल्याचं एनआयएनं म्हटलंय। सोबतच मालेगाव स्फोटांचा सुरुवातीचा तपास जो आहे तो दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं केला होता, तर 2011 साली हाच तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यात आलेला होता। जवळपास 7 आरोपींवरती आरोप निश्चित केल्यानंतर 2018 मध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली। आरोपींवर यूपीए कायद्याच्या अंतर्गत दहशतवादी कृत्य करणं आणि दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचणं तसेच भारतीय दंड संहितेच्या हत्येचा प्रयत्न आणि 17 वर्षानंतर मालेगावचा निकाल लागणार आहे। आपल्यासोबत ऍडव्होकेट आपण त्यांच्याशी बोलूया। 17 वर्षानंतर हा निकाल लागणार आहे, काय सांगाल? 17 वर्षानंतर आम्हाला न्यायाचीच अपेक्षा आहे। खटला बरेच वर्ष चाललेला आहे। साधारण 323 विटनेसेस आज एक्झामिन झालेले आहेत। महिने जवळजवळ 6 ते 8 महिने याचे फायनल आर्ग्युमेंट चाललेले आहेत। 1 लाखहून जास्त डॉक्युमेंट्स आहेत, 10,000हून जास्त एक्झिबिट मार्क झालेले आहेत। पुराव्यामध्ये जवळजवळ 40 साक्षीदारांनी सांगितले आहे की पोलिसांनी प्रताडना करून त्यांच्याकडनं खोटे स्टेटमेंट्स रेकॉर्ड करून घेतले। आम्ही ज्या ठिकाणी नव्हतोच तिथे आम्ही होतो असे एटीएसनी करून घेतलं। अशा या सगळ्या बऱ्याच बाबी आहेत। खोटे आरडीएक्स के ट्रेसेस प्लांट केले गेले आरोपींच्या घरामध्ये, एटीएसच्याच अधिकाऱ्यांनी केले। ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयाच्या समोर आहे आणि कुठेतरी आज न्याय होईल अशी अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आज बघू काय होतं। हा बॉम्बस्फोट जाते एटीएस कडे गेलं, एटीएस कडे एनआय कडे आलं, किती फरक जाणवला ह्याच्यामध्ये? किती मोठा बदल झाला? मेजर बदल झाला, कारण एटीएसनी केलेला पूर्ण तपास हा खोटा होता। एनआयने प्रूव्ह केलंय त्यांच्या चार्जशीट मध्ये। बाकी जजमेंट नंतर आपण सविस्तर बोलू। काय निकाल? व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। त्यामुळे आपण पाहतोय की आजच्या या खटल्याचा जो अंतिम निकाल आहे तो आज आपल्या सर्वांच्या समोर येईल। आरोपी समीर कुलकर्णी हे न्यायालयाबाहेर उभं राहून त्यांनी नमस्कार न्यायालयाला केलेला आहे। आपण पाहतोय की आजच्या या खटल्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। या आरोपींवर यूपीए कायद्याच्या अंतर्गत दहशतवादी कृत्य करणं आणि दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचणं तसेच भारतीय दंड संहितेच्या हत्या आणि हत्येचा प्रयत्न करणं तसंच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप यांच्यावर ठेवण्यात आला।
आपके ऊपर जो आरोप है कि आपके घर से एक्सप्लोजिव मिले थे, बारूद मिले थे, जिसका इस्तेमाल ब्लास्ट में किया गया था, उस पर क्या कहेंगे? तो एनआईए शासित में पेज नंबर 40 परिणाम 3 में स्पष्ट हो चुका है कि एटीएस ने ही कंप्लेंट किया। तो आज आपको उम्मीद है कि आप बरी हो जाएंगे, पर बाकी लोगों के बारे में भी आप उम्मीद करेंगे कि केस बरी हो जाएंगे। इस केस में कुछ नहीं, कोई बहस नहीं है। एटीएस द्वारा बनाया गया सब फ्रेम है, पूरा ऐसी मुकदमा है। जो 17 साल से हम लोग लड़ रहे इसको, आज फैसला हो जाएगा। इन्व्हेस्टिगेशन करताना, ही चौकशी करताना या चौकशी यंत्रणांच्यावर काही पॉलिटिकल दबाव होता का यांच्या विरोधात थोडंसं सौम्य भूमिका घ्या वगैरे. माझी प्रामाणिक इच्छा आहे, असं काही असेल तर कोर्ट त्यात निश्चितच टिप्पणी करेल. पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की एजन्सीज या निपक्षपाती चौकशी करतात, तपास करतात आणि त्या कुठल्याही दबावाशिवाय खऱ्या गुन्हेगार असतील त्यांना शोधायचा प्रयत्न करतात. आज या निकालानंतर आपल्याला समजून येईल. आपल्या हिंदू सनातन धर्माच्या साध्वी त्यांना फसवलं गेलं, ज्यांनी सैन्यामध्ये या देशाची सेवा केली त्यांना देखील अडकवलं गेलं. आणि त्यावेळेस महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं आणि कशा पद्धतीनं की अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काही हिंदू धर्माच्या नेत्यांची नावं, RSSशी संबंधित काही लोकांची नावं त्याच्यामध्ये कसा घुसवण्याचा प्रयत्न केला हे देखील वेळोवेळी समोर आलंय. इस देश में फिर से कभी किसी की जान ही ना जाए किसी गुनाह के अंदर, ऐसी व्यवस्था होना चाहिए. अगर मालेगांव बम ब्लास्ट का अगर जांच ढंग से ये लोग करते थे तो 26/11 का भी दुर्भाग्यपूर्ण हमला मुंबई के अंदर होता नहीं था. लेकिन कुछ लोगों के लिए ऐसे हादसे दुकान होता है, राजनीतिक रोटियां सेकने का एक माध्यम बनता है. तो ये कतई इस देश में नहीं होना चाहिए. ये व्यवस्था हमारी है, हमारे टैक्स से ये व्यवस्था चलती है और हमारे ही साथ ये भारतीयों के साथ छल कपट करता है. तो इसका समर्थन किसी भी भारतीय नहीं करना चाहिए. किसी ने भी ब्लास्ट करने के लिए RDX या जो भी ब्लास्ट का मटेरियल हो रखा था, जो गाड़ी लेकर आया था या गाड़ी जिसने पार्क की थी या जिस किसी भी गाड़ी रही होगी, उसका ओनरशिप, वो रखने वाले, लाने वाले का अभी तक पता नहीं चला कि वो लोग कौन थे और उनका हमसे कोई लिंक नहीं है. और मैं खुद रिटायर्ड आर्मी ऑफिसर हूँ, पुरोहित सर्विंग आर्मी ऑफिसर है. हम लोगों को अपने देश में किसी भी तरह का कोई भी क्राइम करने का कोई मोटिव भी नहीं है. मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटल्याचा निकाल हा उद्या लागणार आहे. या बाबतीमध्ये मालेगावमध्ये स्थानिक आणि नाशिक मुख्यालय या ठिकाणून काही बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. ॲडिशनल SP मालेगाव आणि HDPO मालेगाव शहर कॅम्प आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व वरिष्ठ अधिकारी हे त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. त्यामुळे आपण पाहतोय की आज या सगळ्या प्रकरणाचा निकाल येणार आहे. एका दृश्यांमध्ये प्रसाद पुरोहित न्यायालयामध्ये आता हजर झालेले आहेत, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये जे आपण पाहतोय की कशा पद्धतीनं न्याय देवतेला दंडवत घालण्याचे सुद्धा दृश्यांमध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीनं त्यांनी न्याय देवतेला सुद्धा दंडवत घातलेलं होतं. आज 17 वर्षांनंतर जवळपास हा निकाल येतोय. या निकालाकडे सध्या संबंध देशासह राज्याचं लक्ष लागलेलं आहे. काय होतं या निकालामधून, या आरोपींना काय शिक्षा होते किंवा या खटल्याचा निकाल जो आहे तो काय कुठल्या पद्धतीनं कुठल्या दिशेला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान मालेगावमध्ये काय घडलं होतं हे आपण पाहतोय. वर्ष 2008च्या या वर्षी मालेगावमध्ये एक बॉम्बस्फोट झाला. मालेगावातील मशिदीजवळ हा स्फोट झाला. शुक्रवारचे नमाजी या बॉम्बस्फोटामध्ये निशाण्यावरती होते. बॉम्ब एका स्कूटरवर ठेवला गेलेला होता. या बॉम्बस्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 92 जण जखमी झाले होते. महाराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं तपास ATS कडे दिलेला होता. मकोका अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2010 मध्ये खटला सुरू होता. या खटल्यामध्ये 11 आरोपींच्या नावांचा सुद्धा उल्लेख करण्यात आला होता.
या खटल्याचा तपास तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे करत होते, परंतु 26/11च्या हल्ल्यामध्ये हेमंत करकरेंना हुतात्मा आल्यानं तो तपास अधिकारी बदलला गेला. महाराष्ट्रातील तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळामध्ये आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी न्यायालयाबाहेरून आमचे प्रतिनिधी मनोज दायकर सध्या आपल्या सोबत आहे. मनोज, सध्या न्यायालयाबाहेरची परिस्थिती कशी आहे? नक्कीच सिद्धेश, आज आपण मिळतं महत्वपूर्ण असा हा निकाल लागणार आहे. जो मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झालेला होता 2008 साली, हा जो बॉम्बस्फोट झालेला होता त्याच्यावरती आज निकाल लागण्याची शक्यता आहे. आता आपण सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर आहे. आपण या ठिकाणी बघू शकता तर संपूर्ण ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. बॅरिगेडिंग ही पोलिसांकडनं लावण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण बघितलं मीडिया बांधव देखील आहेत, पण त्या ठिकाणी ते बॅरिगेडिंग लावल्यामुळे सगळे त्या बॅरिगेडिंगच्या बाहेर आहेत. आणि आपण संपूर्ण हा परिसर बघितला तर संपूर्ण ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे, कारण की 17 वर्षानंतर हा निकाल या ठिकाणी लागणार आहे. आणि महत्त्वपूर्ण निकाल लागणार आहे. या ठिकाणी सर्वांचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे, कारण की या बॉम्बस्फोटामध्ये आपण बघितलं तर भिक्खू चौकामध्ये हा 29 सप्टेंबर 2008 साली हा बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू हे झालेला होता आणि त्यामध्ये आपण बघितलं 92 पेक्षा अधिक नागरिक हे जखमी देखील झालेले होते. आणि त्यानंतर आपण बघितलं जो बाईक आढळली होती ज्यामध्ये हा स्फोट झालेला होता, ती आरोपी आपण बघितलं तर प्रज्ञा सिंग हिला देखील या ठिकाणी आपण बघितलं या ठिकाणी जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडनं या ठिकाणी मृत्यूदंडाची मागणी केली जात आहे. तसंच जे 6 अजून जे आरोपी होते त्यांना देखील मृत्यूदंडाची या ठिकाणी मागणी केली जाते, त्यांना शिक्षा ही होण्याची या ठिकाणी मागणी केली जाते. आणि त्याचा निकाल आज आपण या ठिकाणी लागताना पाहणार आहे. 10:30 वाजता आपण बघितलं या ठिकाणी सुनावणीला सुरुवात होती, पण या ठिकाणी अद्यापही जे जज आहेत ते या ठिकाणी आले नसल्यामुळे सुनावणीला अजून सुरुवात झालेली नाही आहे. पण आपण या ठिकाणी बघितलं आज हा निकाल लागण्याने महत्त्वपूर्ण निकाल लागण्याची शक्यता आहे. आणि या ठिकाणी आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे, कारण की आपण बघितलं या ठिकाणी 2008 साली काँग्रेसची सत्ता होती आणि या मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि आपण बघितलं या ठिकाणी काँग्रेसची ही सत्ता होती. आणि त्यावेळी नंतर हा 2017 म्हणजे 17 वर्ष हा जो खटला आहे तो चाललेला होता. आणि त्यानंतर आता 17 वर्षानंतर याचा निकाल हा लागलेला आहे. आणि आपण बघितलं हा पहिला जो गुन्हा जेव्हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा पोलिसांकडे तपास होता, पोलिसांकडे हा ATS कडे तपास सोपवण्यात आलेला होता आणि ATS नंतर हा NI कडे तपास सोपवण्यात आलेला होता. आणि यामध्ये मोठे फेरबदल झाल्याचे देखील पाहायला मिळत आहेत. आणि आपण बघितलं हा फेरबदलानंतर आता ATS NI कडे देखील मागणी केली जाते, जी प्रज्ञा सिंग ठाकूर आहे तिला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तशी तिला कठोर शिक्षा व्हावी आणि आपण म्हणतो या ठिकाणी मृत्यूदंडाची मागणी देखील या ठिकाणी केली जाते. त्यामुळे हा निकाल महत्त्वाचा मानला जातो आणि या निकालामध्ये आपण म्हणतो 37 जण हे. पण मनोज, जर आपण एक गोष्ट जर अशी बघितली तर आधी हा खटल्याचा तपास ATS कडे होता, त्याच्यानंतर तो NI कडे आला. NI ने जवळपास याचं आरोपपत्र सुद्धा न्यायालयामध्ये दाखल केलं. NI च्या तपासामध्ये नेमके कोणकोणते धागेदोरे लागले होते? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर पहिला हा जो बॉम्बस्फोट घडला तेव्हा पोलिसांकडे प्रकरण होतं, तेव्हा मोठं प्रकरण झाल्यानंतर हा ज्यामध्ये 6 जण मृत्युमुखी पडले होते, जे मुस्लिम बांधव त्यांचा मृत्यू या ठिकाणी झाला होता आणि 92 पेक्षा अधिक हे जखमी झालेले होते, कारण की त्या टायमाला शुक्रवारचा दिवस होता, नमाज पठण होत होतं आणि त्या टायमाला हा बॉम्बस्फोट झालेला होता. बाईकमध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता आणि प्रज्ञासिंग ठाकूर यांचीही बाईक असल्याची समोर आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना देखील या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं होतं. आणि आपण बघतो या ठिकाणी तपासानंतर ATS कडे गेलेला होता पोलिसांकडे आणि ATS कडे तपास सुरू झाल्यानंतर हा तपास NI कडे सोपवण्यात आलेला होता. त्यामध्ये जो बाईकचा चेसीचा नंबर आहे तो या ठिकाणी गायब झालेला होता, तसंच बाईक जे पेपर्स आहेत ते देखील या ठिकाणी नव्हते. वेगवेगळे असे अनेक अजून काही जे कारणं आहेत ती समोर आलेली होती. त्यानंतर NI ने आता मागणी केलेली आहे, जी बाईक आहे म्हणजे प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. आणि आता हा निकाल 17 वर्षानंतर समोर आलेला आहे आणि आपण त्याचा निकाल काय लागतो, याचा काय या ठिकाणी जजकडनं निर्णय लागतो हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पण जसं मनोज तू आता जसं म्हणाला की बाईकचा जो आहे तो चासी नंबर बदलला गेलेला होता, NI ने जे आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये ATS ने जे त्यांना आधी पुरावे हस्तांतरित केलेले होते त्याच्यानंतर NI ने सुद्धा या संदर्भामध्ये अभ्यास केला आणि त्याच्यानंतरचे जे त्यांनी आरोपपत्र दाखल केलं त्याच्यानंतर साक्षीदारांनी सुद्धा आपली साक्ष बदलली होती. अनेक कांगोरे, अनेक गोष्टी सुद्धा या तपासामध्ये घडल्या गेलेल्या आहेत. या संदर्भात काय माहिती आहे?
नक्कीच आपण बघितलं यामध्ये 250पेक्षा अधिक साक्षीदारांनी साक्षी नोंदवली होती, पण आपण बघितलं यामध्ये काही फितूर निघाले, त्यामध्ये 39 जणी फितूर निघायची माहिती आपण बघितलं समोर आली आणि त्यानंतर आपण बघितलं जी चेसी नंबर आहे तो या ठिकाणी नव्हता. तसंच आपण बघितलं कागदपत्र या ठिकाणी आपण बघितलं ते कुठेतरी बदलण्यात आले आणि नंतर आपण बघितलं जे साक्षीदार हे देखील आपण बघितलं फितूर निघाले. असे अनेक प्रकार हे ANIच्या तपासामध्ये आले आणि त्याच्यानंतर आता हा निकाल लागणार आहे. 17 वर्षानंतर आपण हा निकाल लागणार आहे. मोठा काळ हा गेलेला आहे, कारण की 2008 साली भिरकू चौकामध्ये हा बॉम्बस्फोट झालेला होता आणि 2008 नंतर आजचा हा 2025 आहे, त्याच्यामध्ये हा निकाल लागतो. म्हणजे 17 वर्षानंतर हा खटला चाललेला आहे आणि हा मोठा कालावधी यामध्ये गेलेला आहे आणि यामध्ये मोठे बदल देखील आपण बघितलं तर ATS आणि ANIच्या चौकशीमध्ये झालेले आहेत. आणि आपण बघितलं या ठिकाणी आपण आता हा निकाल म्हणजे 10:30 वाजता याला सुरुवात होणार होती सुनावणीला, पण आता या ठिकाणी जज आले नाही म्हणजे या सुनावणी थोडीशी उशीर झालेली आहे. पण या निकाल आज लागण्याची शक्यता आणि हा निकाल काय ते पण मनोज, जर आपण या सगळ्या प्रकरणावरती जर एक प्रकाश टाकायचा झाला तर याच्यामधले जे आरोपी आतापर्यंत ज्यांना क्लीन चिट देण्यात आलेली होती, मात्र अजून सुद्धा काही 5 आरोपी हे फरार आहेत. या फरार आरोपींचं काय होणार आता यापुढे? नक्कीच आपण बघितलं त्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी काही ते निर्णय घेतला जाऊ शकतो, त्यांची शोध देखील या ठिकाणी घेतली जाण्याची शक्यता आहे. आणि आपण बघितलं तर या निकालामध्ये त्यांच्यावरती काय कारवाई केली जाते, जजकडनं काय निकाल देण्यात जातो हा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की 17 वर्ष या ठिकाणी केस चाललेली होती आणि यामध्ये आपण बघितलं 2008 साली काँग्रेसची सत्ता होती आणि त्यामध्ये नवीन आपण बघितलं एक आपण बघितलं प्रकरण समोर आलेलं होतं आणि त्यामध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी दखल ही काँग्रेसकडनं घेण्यात आली नाही. हा खटला सुरू ठेवण्यातच आलेला असं काँग्रेसकडनं भाजपकडून आपण बघितलं विरोध देखील या ठिकाणी झालेला होता. आणि आपण या ठिकाणी बघितलं 17 वर्षानंतर हा निकाल लागणार आहे आणि या निकालामध्ये अजून काय निकाल लागतो तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत येतोय पुन्हा. कारण आता या 17 वर्षांनंतर आता या खटल्याचा आज निकाल अपेक्षित आहे. कोर्टाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. आरोपींना फाशी द्या अशी मृतांच्या नातेवाईकांनी सुद्धा मागणी केलेली आहे. त्यामुळे आता या खटल्याचा निकाल काय लागतो, 17 वर्षानंतर मृतांना न्याय मिळतो का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपके ऊपर जो आरोप है कि आपके घर से एक्सप्लोजिव मिले थे, बारूद मिले थे, जिसका इस्तेमाल ब्लास्ट में किया गया था, उस पर क्या कहेंगे? तो NIA शासित में पेज नंबर 40 प्रकरण में 3 में स्पष्ट हो चुका है कि ATS ने ही बम प्लांट किया। तो आज आप को उम्मीद है कि आप बरी हो जाएंगे, पर बाकी लोगों के बारे में भी आप उम्मीद करेंगे कि केस बरी हो जाएंगे। इस केस में कुछ नहीं, कोई बहस नहीं है। ATS द्वारा बनाया गया सब फ्रेम है, पूरा फर्जी मुकदमा है। जो 17 साल से हम लोग लड़ रहे इसको, आज फैसला हो जाएगा। 17 वर्षानंतर मालेगावचा निकाल लागणार आहे. आपल्यासोबत ऍडव्होकेट आपण त्यांच्याशी बोलूया. 17 वर्षानंतर हा निकाल लागणार आहे, काय सांगाल? 17 वर्षानंतर आम्हाला न्यायाचीच अपेक्षा आहे. खटला बरेच वर्ष चाललेला आहे. साधारण 323 विटनेसेस आज एक्झामिन झालेले आहेत. महिने जवळजवळ 6 ते 8 महिने याचे फायनल आर्ग्युमेंट चाललेले आहेत. आपल्या हिंदू सनातन धर्माच्या साध्वी त्यांना फसवलं गेलं. ज्यांनी सैन्यामध्ये या देशाची सेवा केली त्यांना देखील अडकवलं गेलं. आणि त्यावेळेस महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं आणि कशा पद्धतीनं की अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काही हिंदू धर्माच्या नेत्यांची नावं, RSSशी संबंधित काही लोकांची नावं त्याच्यामध्ये कसा घुसवण्याचा प्रयत्न केला हे देखील वेळोवेळी समोर आलंय. इस देश में फिर से कभी किसी की जान ही ना जाए किसी गुनाह के अंदर, ऐसी व्यवस्था होना चाहिए. अगर मालेगांव बम ब्लास्ट का अगर जांच ढंग से ये लोग करते थे तो 26/11 का भी दुर्भाग्यपूर्ण हमला मुंबई के अंदर होता नहीं था. लेकिन कुछ लोगों के लिए ऐसे हादसे दुकान होता है, राजनीतिक रोटियां सेकने का एक माध्यम बनता है. तो ये कतई इस देश में नहीं होना चाहिए. ये व्यवस्था हमारी है, हमारे टैक्स से ये व्यवस्था चलती है और हमारे ही साथ ये भारतीयों के साथ छल कपट करता है. तो इसका समर्थन किसी भी भारतीय नहीं करना चाहिए. किसी ने भी ब्लास्ट करने के लिए RDX या जो भी ब्लास्ट का मटेरियल हो रखा था, जो गाड़ी लेकर आया था या गाड़ी जिसने पार्क की थी या जिस किसी भी गाड़ी रही होगी, उसका ओनरशिप, वो रखने वाले लाने वाले का अभी तक पता नहीं चला कि वो लोग कौन थे और उनका हमसे कोई लिंक नहीं है. और मैं खुद रिटायर्ड आर्मी ऑफिसर हूँ, पुरोहित सर्विंग आर्मी ऑफिसर है. हम लोगों को अपने देश में किसी भी तरह का कोई भी क्राइम करने का कोई मोटिव भी नहीं है.